जसे दिव्याविना वातीला आणि वातीविना दिव्या पर्याय, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना शेतीला पर्याय. बैलपोळ्याच्या तुम्हाला खूप खूप तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर कसे आहात सर्वजण मंडळी? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज होता पाच सोमवार. तर सोमवार आणि बैलपोळ्याचा जो सण आहे ना तो संगच आलेला होता. तर शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पाऊस आता खूपच चालू आहे, त्यामुळे काय भरपूर शेतकरी बांधवांचं थोडंफार नुकसान झालेलं आहे, पण पाऊस पण आपल्याला पाहिजेच. चला तर इथं अभिषेक करत आहे की महादेवाचा, कारण 5वा सोमवार होता आणि सोमवार असल्यामुळे चला म्हणलं अभिषेक पण करून घ्या आणि पूजा पण करायची आहे मला. तर इथं माझं झालं की आरोहीची पण पूजा चाललेली होती, तर तिने पण महादेवांना अभिषेक घातलेला आहे आणि नंतर मी ती अभिषेक घालते तोपर्यंत जे आपले बैल आहेत ना, तर कारण आपली इथं सिटीमध्ये काय बैल वगैरे जे आहे ना जास्त करून नाही दिसत, तर घरी वगैरे राहतात मग पूजा वगैरे होत असते. तर इथं आपले मातीचे बैल आणले आणि त्यांचीच पूजा केलेली आहे. तर पूजा करताना जे हे का जो हात आहे ना माझा तो उजवा डावा दिसत आहे, तर उजव्याच हाताने पूजा करते, त्यामुळे इकडच्या साईडने बसल्यामुळे तुम्हाला तसं वाटत आहे. तर मस्त अशी पूजा करून घेतली. खाली सर्वात पहिले जे आहे ना तर गणपतीची पूजा केलेली आहे. तर गणपतींना मस्त हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि नंतर रास टाकलेले आहे गव्हाची. तर त्याच्यावरती मग आपले जे बैल आहेत ना ते ठेवलेले आहे आणि मग नंतर आरोहीला पण छान मस्त असं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, कारण तिला पण खूप आवड आहे की मस्त असं पूजा करायची आणि मस्त म्हणजे सर्वच तिला आवड आहे देवपूजा करण्यासाठी. तर मी लावलं होतं, मग ती म्हणली मला पण लाव मम्मा, पण तिला पण लावलं आणि त्यानंतर वस्त्रमाळा ते घातलेले आहे बैलांना. वस्त्रमाळा घातला आणि अक्षता टाकल्या, तरच छान अशी पूजा झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही. नंतर मग दिवा वगैरे लावून घेतला आहे, अगरबत्ती दिवा. तर इथं दिवा लावलेला आहे आणि मस्त पूजा करून घेतली आणि मग सर्वांनी दर्शन वगैरे घेतलेले आहे. तर बघू शकता अशी छोटीशी आमची जे की बैलपोळा साजरा झालेला आहे. तर मस्त असं केलेलं आहे. तर झालं आता फुलं वगैरे जे आहे ना तर थोडे हे सकाळी आणलेले होते, त्यामुळे थोडेसे सुकले होते, कारण मी संध्याकाळच्या वेळेस पूजा केली होती. तर सकाळी नाही जमलं, तर मग संध्याकाळी 4-4:30 वाजता पूजा केली आणि फुलं वगैरे ठेवलं. तर जास्त काही फुलं मला भेटलेलेच नाही, त्यामुळे जे आहे ते ठेवलेले आहे आणि मस्त अशी पूजा करून घेतली. तर तुमच्या इकडं बैलपोळा हा कसा साजरा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला तो. करता करता वाता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वटशेंदुराची, घंटे जळके मान मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री. चला तर इथं पूजा वगैरे झाली आणि आरती पण करून घेतलेली आहे. तर आरोही म्हणत होती की मला आरती करायची, मग तिने आरती करून घेतली आणि आरोहीची तितक्यात फ्रेंड आलेली होती, कारण 5-5:30 झाली होती, त्यामुळे मग मस्त ती पण खेळण्यासाठी आलेली होती. मग तिला पण आरती दिली, प्रसाद घेतला आणि यांना ना काही दिवस झाले खूप सर्दी ताप खोकला आहे, तर दवाखान्यात वगैरे जाऊन आले, पण थोडासा विकनेस आलेला आहे, त्यामुळे मग नारळ पाणी देत होते. हाय हॅलो नमस्कार, मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे पोळा. तर पोळाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या शेतकरी बांधवांना. आणि कसे आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर इथंच आहे, आता ड्युटीहून आलेले आहेत, तर आजारी पेशंट आहेत, तर त्याच्यामुळे नारळ पाणी पितोय. तर तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व शेतकरी राजाचे दिवस येऊ, जास्तीत जास्त पाऊस झाला. आता खूप काही शेतकरी राजाचं नुकसान पण झालेलं आहे काही ठिकाणी, म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं. बोल. तर शेतकरी राजांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मालपाणी भरपूर असं होऊ देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करा. तर आम्ही आता थोड्याच वेळात महादेवाच्या मंदिरामध्ये पण जाणार आहोत. चला तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर काही दिवस झाले की यांचं दुखत होतं, तर सर्दी ताप वगैरे आहे, तर त्यामुळे मग चहा घेत असतात ड्युटीहून आल्याच्या नंतर. तर आज चहा वगैरे नाही घेतला, तर नारळ आणलेले होते काल, त्यामुळे मग त्यांना नारळ पाणी दिलं. त्यामध्ये काय झालं की स्ट्रॉ आहे ना तो मुलांनी खराब करून टाकला आणि मग त्या जे पाणी आहे ना ते लवकर निघलंच नाही, त्यामुळे थोडीशी गडबड झाली, पण व्यवस्थित असं पाणी निघलं आणि आता ते पित होते.
चला तर ब्लॉग जो आहे ना तो कंटिन्यू करा. तर इथं आलेलो आहोत पहा आम्ही मंदिरामध्ये महादेवाच्या. चला म्हणलं आज सोमवार पण आहे आणि शेवटचा सोमवार असल्यामुळे श्रावणी तर दर्शन वगैरे पण घेतले. चला तर मंदिरामध्ये आलेला आहोत आणि इथलं आहे पहा आमचं इथलं महादेवाचं मंदिर. तर कसं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर खूप सुंदर असं फुलांनी त्यांना सजवलेलं होतं की झेंडूची फुलं, भरपूर असे फुलं, बेल, पान वगैरे महादेवांना वाहिलेलं होते. आणि हे आहे पहा दत्तांचं मंदिर. तर तिथंच समोर जे महादेवाची पिंडी समोरच दत्तांचं मंदिर आहे. तर दत्तांचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर असं दोन्ही एकत्र आहे. तर मग दर्शन वगैरे झाले आणि मस्त असे पाय वगैरे सर्वांनी पडून घेतलेले आहे. आणि छोटंसं झलक म्हणून तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ जो आहे ना तो मंदिराचे ते दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर साईडने बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असं छान सजवलेलं होतं. दत्तांचं मंदिरांना पण मस्त फुलं वगैरे ठेवलेले होते आणि छान सजवलं. आणि बाजूला श्री स्वामी समर्थ, साईबाबा आणि भरपूर अशा देवांच्या पण मूर्त्या आहे. तर जल वगैरे चढवलं आणि मुलांनी पण दर्शन वगैरे झालेले आहे. तर संध्याकाळची वेळ होती त्यामुळे एवढी काही जास्त अशी गर्दी नव्हती, कारण 7च्या नंतर खूप गर्दी होते. तर आम्ही 6:30 वाजता गेलेलो होतो. तर नंतर मग दर्शन वगैरे झाले आणि दर्शन घेतल्याच्या नंतर खूप छान वाटतं आणि मनाला पण शांतता भेटते. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता खूपच म्हणजे असं पावसा सगळं झालं होतं, कारण कधी कधी ऊन पडतं तर कधी पाऊस येतो, काही समजणच झालं आहे पावसाचं. खूपच जास्त पाऊस झालेला आहे. तर जालन्याच्या साईडला तर खूप पाऊस झाला, जे की आमच्या इकडे भरपूर पाऊस झालेला आहे. आणि आम्ही आता सध्या राहत आहोत पुण्यामध्ये. तर नंतर मग घरी आलो दर्शन वगैरे घेऊन. आणि तर स्वयंपाक बनवायचा होता तर पुरण वगैरे नाही घातलं मी, कारण पुरण जे आहे ना ते जास्त कोणी खात नाही, त्यामुळे मग पुरण कॅन्सल केलेलं आहे. आणि मस्त अशी तिखटपुरी जी आहे ना ती बनवणार आहे. तर तिखटपुरी बनवण्यासाठी मी त्याच्यामध्ये घेतलेले आहे हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे जिरे आणि ओवा जे आणि थोडंसं मीठ आहे ना ते छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. आणि थोडंसं ओवा आहे ना छान असा क्रश केला आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि पीठ जे आहे ना ते छान भिजून ठेवलेलं आहे, कारण थोडंसं कडक ठेवायचं म्हणजे जेणेकरून पुरी जी आहे ना ती छान अशी टम्म फुगते. आणि त्यानंतर बनवायचा होता पण मसाले भात. तर त्यासाठी सर्व सामान जे आहे ना ते काढून घेतलं, कांदा, टोमॅटो जे आपल्याला व्हेजिटेबल लागतात ते. आणि इथं बघू शकता तुम्ही की जी पुरी जी आहे ना ती तळून घेतली तर किती छान अशी टम्म फुगलेली आहे. तर अशा पद्धतीने जी बनवली ना तर एकदम तेल पण जास्त पित नाही आणि टम्म असे फुगलेले राहते. आणि जे की साध्या पुरीपेक्षा मला ही तिखट पुरीच खूप आवडते. तर तिखट पुरी आणि मस्त असं मसाले भात बनवलेला आहे. तर इथं बघू शकता मसाले भात पण तयार झाला. आणि जेवणामध्ये मस्त असं बघू शकता काय बेत केला, तर मस्त अशी भाजी बनवलेली आहे, श्रीखंड आहे, मसाले भात आणि तिखट पुरी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू